बी.एड ॲडमिशन 2025-26 तर विद्यार्थ्यांची ॲन्सर की उपलब्ध झालेली आहे. विद्यार्थ्यांनी ॲन्सर कीसुद्धा बघितलेली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्क्ससुद्धा मिळालेले आहे. परंतु भरपूर अशा विद्यार्थी आहे की ज्यांनी कमेंट्स केलेले आहे की आम्हाला जे बी.एड आहे ते पासिंगसाठी किती मार्क्स लागणार आहे किंवा चांगले कॉलेज किंवा गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्यासाठी किती मार्क्स लागणार आहे या संदर्भात संपूर्ण ज्याही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या त्या आधारे आपण हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. आणि यामध्ये संपूर्ण म्हणजे किती मार्क्स लागणार तुम्हाला, त्यानंतर यामध्ये जे नॉर्मलाइज झालेलं आहे तर ते नॉर्मलाइजबद्दल थोडी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे. त्याबद्दल सुद्धा एक परिपत्रक CET डिपार्टमेंटकडून देण्यात आलेलं आहे. तर त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बी.एड करणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण दरवर्षी बी.एडबद्दल संपूर्ण म्हणजे रजिस्ट्रेशन, कॅप राऊंड या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत असतात आणि यावर्षी सुद्धा येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहे की यामध्ये विद्यार्थ्यांना जे मार्क्स मिळालेले आहेत त्याबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. जसं की 100 पैकी 75 मार्क्स मिळाले आहे यांना. त्याचप्रमाणे बाकी सुद्धा अजून भरपूर अशा कमेंट्स आलेल्या आहेत. यांना 100 पैकी 61 मार्क्स मिळालेले आहे. अशा प्रकारे त्यांनी कमेंट्स केलेल्या आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी हे सुद्धा विचारलेलं आहे की आम्हाला पासिंगसाठी किती मार्क्स लागणार आहे. तर बघू शकता CET सेलच्या साईडला यावं लागेल. सर्वप्रथम CET सेलच्या साईडला आल्यानंतर बघू शकता 3 नंबरची नोटिफिकेशन आणि 4 नंबरची एक नोटिफिकेशन साईडवर उपलब्ध झालेली आहे. तर यामध्ये नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट फॉर बी.एड ELCT CET आणि नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट फॉर बी.एड CET 2025 तर असे 2 परिपत्रक देण्यात आलेले आहे. तर या परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजे. यामध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळालेले आहे हे मार्क्स तुमचे पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि त्याबद्दलची यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर यामध्ये मला 100% माहिती नाही आहे, परंतु जेवढे मला यामधून लक्षात आलेलं आहे किंवा समजलेलं आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. तरी तुम्ही जे नॉर्मलायझेशन होणार आहे याबद्दलची माहिती अजून कुठून घेऊ शकता. तर बघू शकता ज्या शिफ्ट झालेल्या आहेत तुमच्या यामध्ये दिलेलं आहे आणि मार्क्ससुद्धा देण्यात आलेले आहे की हायेस्ट मार्क किती मिळालेले आहे. तर बघू शकता डे 1 साठी पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट आणि डे 2 साठी पहिली आणि दुसरी शिफ्ट. यामध्ये टोटल विद्यार्थी प्रेझेंट किती होते, टोटल विद्यार्थी आणि यामध्ये हायेस्ट मार्क म्हणजे विद्यार्थ्याने हायेस्ट मार्क किती घेतलेले आहे या स्टुडंटपैकी. म्हणजे जर प्रेझेंट किती 2249 स्टुडंटपैकी हायेस्ट विद्यार्थी किती होता 82 मार्क, यामध्ये 70 मार्क, यामध्ये 95 आणि यामध्ये 95. अशा प्रकारे यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये जे पर्सेंटाईल आहे यामध्ये फॉर्म्युला सुद्धा देण्यात आलेला आहे आणि पर्सेंटाईल कसे कन्वर्ट केल्या जाईल याबद्दलची माहिती यामध्ये बघू शकता. तर बघू शकता डे 1 मध्ये पहिल्या शिफ्टमध्ये 82 मार्क हायेस्ट होते. तर या विद्यार्थ्याला जर 82 मार्क मिळाले असेल जेवढ्या विद्यार्थ्यांना तर त्यांचा जे पर्सेंटाईल आहे हे 100 मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांना 70 मार्क मिळाले असेल त्यांना 81 पर्सेंटेज मिळणार आहे. 65 वाल्यांना 72. तर अशा प्रकारे तुमचे पर्सेंटाईल कन्वर्ट होणार आहे. त्यामध्ये फॉर्म्युला दिलेला आहे. तुम्ही साईडवरून जी PDF आहे एकदा रीड करा. जर तुम्हाला संपूर्ण माहिती समजली तर तुम्ही फॉर्म्युल्यानुसार तुमचे पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करू शकता. त्यामध्ये परत एकदा बघू आपण की यामध्ये 70 मार्क हायेस्ट होते डे 1 बॅच 2 मध्ये. तर त्यानुसार बघू शकता 70 मार्क हायेस्ट असल्यामुळे टॉपचा विद्यार्थी 70 होता, यांना 100 पर्सेंटाईल बोलले जाणार कारण 70 मार्क्सवाला विद्यार्थी हायेस्ट असल्यामुळे. 65 वाल्याला 98 पर्सेंटाईल, 60 वाल्याला 81 पर्सेंटाईल. अशा प्रकारे पर्सेंटाईलचा संपूर्ण ऑप्शन देण्यात आलेले आहे. तर त्यानुसार बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे तुम्हाला जे हे PDF दिलेली आहे ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात येणार. तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून बघू शकता आणि तुमचे मार्क्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता पर्सेंटाईलमध्ये. त्यानंतर साईडवर आल्यानंतर बघू शकता ॲडमिशन प्रोसेस 2024-25 ऑप्शन दिलेला आहे. इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर जे लास्ट इयरला ॲडमिशन प्रोसेस झालेली आहे तर त्यांना किती मार्क्स लागलेले आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता जर तुम्ही खाली आले तर यामध्ये बघू शकता बी.एडचं ऑप्शन दिलेलं आहे. इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर ॲडमिशनची जे प्रोसेसची जी साईड होती लास्ट इयरची यामध्ये देण्यात आलेली आहे. तर यामध्ये एक मेरिट लिस्ट देण्यात आलेली आहे लास्ट इयरची. ती मेरिट लिस्ट आपण बघणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे जेव्हा तुम्ही CET साठी फॉर्म भरणार तर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे सर्वप्रथम. त्यामध्ये संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी देण्यात येणार. तर यामध्ये तुम्ही बघू शकता. तर यामध्ये बघितल्यानंतर तुमचे जे मार्क्स आहे म्हणजे तुम्हाला 10वी 12वी संपूर्ण मार्क्स यामध्ये तुम्हाला देण्यात येणार. तर यामध्ये तुम्ही CET पर्सेंटाईल बघू शकता. तर यामध्ये 100 पर्सेंटाईलवाले सुद्धा विद्यार्थी आहेत. बघू शकता तुम्ही 100, 100, 99 म्हणजे अशा प्रकारे तुमचे पर्सेंटाईल जे आपण आता पर्सेंटाईलबद्दल जी माहिती बघितली होती त्यानुसार. आणि यामध्ये
सर्वात शेवटी किती पर्सेंटाईलवाला विद्यार्थी आहे हे सुद्धा आपण बघणार आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता की 0.11 ज्यांना ही 0.11 पर्सेंटाईल आहे ते सुद्धा विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आहे। त्यानंतर सर्वात शेवटचा जो विद्यार्थी जर बघितला आपण तर बघू शकता 0.014 पर्सेंटाईल वाला विद्यार्थी सुद्धा मेरिट लिस्टमध्ये आहे। याचा अर्थ असा आहे की बीएड सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना बीएडमध्ये पास होण्यासाठी किती मार्क्स लागणार अशा प्रकारे जे विद्यार्थी विचारत आहे, तर बीएड पास होण्यासाठी मार्क्सचा क्रायटेरिया नाही आहे। बीएड सीईटीमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले असेल तरी तुम्ही बीएड सीईटी ॲडमिशन प्रोसेसमध्ये इलिजिबल आहात। म्हणजे विचार करा की 0.014 पर्सेंटाईल असल्यानुसार म्हणजे या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त 1, 2 किंवा 3 मार्क्स असू शकतात। त्यानुसारच यांचा जो पर्सेंटाईल आहे हा 0.0 मध्ये आलेला आहे। म्हणजे जे विद्यार्थी बीएडसाठी प्रवेश घेत आहे त्यांनी एकच लक्षात असू द्या की ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स असेल आणि त्यांचा पर्सेंटाईल हा चांगला असेल, म्हणजे जसं की आपण आता बघितलं 100, 93 असे जे विद्यार्थी आहे टॉपवाले यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतात। आणि ज्यांना पर्सेंटाईल जसं की 80, 70 या दरम्यान जेव्हा आहे तर या विद्यार्थ्यांना त्यांच्या कास्टनुसार जी ही मेरिट लिस्ट लागते, कट ऑफ लिस्ट लागते, त्यानुसार विद्यार्थी सिलेक्ट केले जातात। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकच लक्षात असू द्या की तुम्हाला जेही मार्क्स म्हणजे मिळालेले आहे त्यानुसार तुम्हाला पर्सेंटाईलमध्ये कॅल्क्युलेट करण्यात येणार आहे। म्हणजे तुमचं जे स्कोर कार्ड येणार आहे हे पर्सेंटाईलमध्ये येणार आहे आणि तुम्ही जे साईडवर PDF देण्यात आलेली आहे त्या फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकत असाल तर तुम्ही तुमचे पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करू शकता आणि त्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता की तुम्हाला आणि जी साईड आपण बघितलेली आहे म्हणजे तुम्हाला कॉलेज वाईज सुद्धा कट ऑफ बघता येणार आहे। लास्ट इयरची साईडवर जर तुम्ही आले तर यामध्ये सर्व जे राऊंड झालेले आहे त्या राऊंडनुसार कट ऑफ लिस्ट देण्यात आलेली आहे, म्हणजे मेरिट लिस्ट देण्यात आलेली आहे हर एक राऊंडला। बघू शकता तुम्ही यामध्ये ELCTची सुद्धा वेगळी राहणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण अपडेट तुम्ही लास्ट इयरच्या साईडवर जाऊन बघू शकता। तर बीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्क्स किती असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात आणि यामध्ये फक्त आणि फक्त एकच लक्षात ठेवा की तुम्हाला जर चांगले मार्क्स असेल, चांगला पर्सेंटाईल असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतात आणि बाकी जर थोडे मार्क्स कमी असेल तर तुम्हाला प्रायव्हेट सुद्धा कॉलेज मिळणार आहे। तर अशाबद्दल ही एक अपडेट होती। तर बीएड ॲडमिशन 2025-26 मध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा। कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार। त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट ऑलरेडी आपल्या चॅनलवर देण्यात आलेली आहे। डॉक्युमेंट लिस्टचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। डॉक्युमेंट रेडी करा, कारण जर तुम्हाला कितीही मार्क्स मिळाले, चांगले मार्क्स जरी मिळाले असेल आणि जर तुमचे डॉक्युमेंट्स कमी असेल तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही आहे, कारण डॉक्युमेंट्स अतिशय महत्त्वाचे आहे। कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागणार आहे। अशा प्रकारे व्हिडिओ बघा, त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंट रेडी करा। बीएडबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।